नमस्कार. आज मी तुम्हाला एक स्वअनुभव कथन करणार आहे. कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंटमध्ये. कैलाश मानसरोवर यात्रा ही एक अंतिम टप्प्याची यात्रा असं समजतात, कारण ती खूप कठीण असते. ही यात्रा पदयात्रा महिनाभर चालते. मुख्य म्हणजे निवड देखील लॉटरी सिस्टीमने होते. आठवतंय, पूर्वी सुषमा स्वराज ती लॉटरी काढायच्या. तर 2015मध्ये मी अप्लाय केलं होतं कैलाश मानसरोवरसाठी. झपाटून गेले होते मी, कैलाश मानसरोवर करायचं आहे म्हणून. आणि माझं आणि मिस्टरांचं नाव सिलेक्ट झालं. मला अत्यानंद झाला. कैलाश मानसरोवर एक वेगळ्याच जोशात मी होते. पण त्यासाठी तयारी पण करावी लागते. 3 मेडिकल टेस्ट असतात त्याच्यासाठी. सगळ्या तयारीला मी सामोरी गेले होते. मस्त रोजच्या रोज व्यायाम, रोजच्या रोज चढ उतार, चालणं धावणं हे करून 2015मध्ये हे सगळं करून मी स्वतःला तयार केलं. त्यावेळी माझं वय 55 वर्षे होतं. तर आम्ही दिल्लीला पोचलो. एम्समध्ये आमच्या मेडिकल चाचण्या झाल्या. मला सांगू, दिल्लीला पोचलो आणि गुजराती भवनमध्ये आमची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे आम्हाला सुंदर भोजन दिलं होतं. अक्षरशः भोजन, सगळी स्वादिष्ट मिठाई, पक्वान्न सगळं. दुसऱ्या दिवशी मेडिकल टेस्ट होती, पण आमच्या एवढं लक्षातही आलं नाही. आम्ही मस्त ताव मारला. उद्यापासून आपल्याला यात्रेला जायचं आहे. सुंदर भोजन आणि समोर आलेली एवढी गरमागरम मिठाई, वेगवेगळ्या प्रकारची. माझ्या मिस्टरांनी तर अगदी प्रेमाने मला आणखीन भरभरून खायला दिलं होतं. आम्ही दोघांनी छानपैकी मिठाई खाल्ली व्यवस्थित. आणि झालं, रात्री झोप कुठले लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ब्लड टेस्ट. त्या टेस्टला जाण्याच्या वेळेला आम्ही टेस्टला गेलो. पण काय झालं, ब्लड टेस्टमध्ये दोघांनाही शुगर आली. शुगर? मला तर डायबिटीस नाही आहे. मी त्यांच्याशी भांडले, तुमचं हे बरोबरच नाही आहे टेस्टिंग करण्याचं मशीन. 2015मध्ये तेव्हा नुसती ब्लड टेस्ट करायचे, फास्टिंग ब्लड शुगर. त्यावेळेला ती शुगर आमची थोडीशी जास्त आली होती. पण थोडीशी जास्त येऊनसुद्धा आमचं यादीत नाव नाही. यादीत नाव नाही म्हटल्यानंतर मग मी अगदी हिरमुसले. पण असं कसं, मला शुगर नाही आहे. मी इथे मेडिकल टेस्ट करून गेले होते. म्हणून मी एम्सच्या मोठ्या डॉक्टरांना जाऊन भेटले. म्हटलं, आम्हाला दोघांनाही शुगर नाही आहे, हे कसं आलं? हे तुमचं मशीनच बरोबर नाही. त्यांनी मला म्हटलं, थांबा मॅडम, आपण तुमची HbA1c करू. हा काय प्रकार असतो मला माहिती नव्हतं. पण त्यांनी केली आणि शुगर नाही त्याच्यामध्ये. मला खात्री होती. मी म्हटलं, बघा. हे म्हणाले की ठीक आहे, काल काय खाल्लं होतं रात्री? म्हटलं, सुंदर मिठाई, सगळी पंचपक्वानं तुम्हीच दिली होतीत ना, ती खाल्ली होती. म्हटलं, म्हणून तुम्हाला शुगर आली. काही नाही, आता तुम्ही जाऊ शकाल. बाकी सगळ्या चाचण्या झाल्या, सगळ्या आम्ही पार केल्या दोघांनी. सगळ्यामध्ये आम्ही पास झालो आणि आम्ही यात्रेला निघालो. टप्प्याटप्प्याने यात्रा पुढे सरकत होती. ITBPचे जवान साथीला होते. सुंदर व्यवस्था असते. आणि आम्हाला घोडे करावेच लागले होते. घोडे करणं कंपल्सरी असतं त्याच्यात. आता घोड्यावर बसायचं म्हणजे मला थोडासा प्रॉब्लेम होत होता. मला ते असं टांग टाकून घोड्यावर बसता येत नाही. मी अशी उंचावर जाऊन थोडी चढते, स्वतःला घोड्याला जवळ घेऊन मग त्या घोड्यावर मी स्लाईड व्हायची. एकदा बसले की माझी मांड अगदी पक्की असायची. बसल्यानंतर काहीच भीती नाही. पण घोड्यावर चढणं हा प्रकार जरा माझ्या वयोमानानुसार म्हणजे आणि माझ्या शरीरानुसार, शरीरमानानुसार थोडासा अवघड जायचा. पण असं तर त्या घोड्याला जवळ आणण्यामध्ये सगळ्यांची दमछाक व्हायची. तो घोडा यायचाच नाही. बरं, तिथे असा काही रस्ता किंवा असं काही उंच पायऱ्या वगैरे असं काही नाही. कैलाश मानसरोवर म्हणजे निसर्गामध्ये आम्ही जातो. मग मी जरा उंचसा दगड, पत्थर बघायची, त्याच्यावर चढायची आणि मग तो घोडा त्या पत्थराला टेकवून उभा करायचे आणि मी त्याच्यावर स्लाईड व्हायची. हा एक मोठा सोहळा असायचा. पण असं त्याच्यातही एक गंमत होती. बरं, आमच्या संपूर्ण ग्रुपमध्ये आम्ही दोघंजणच वयाने
जास्त होतो. बाकी सगळे आमच्याहून कमी वयाची माणसं होती. त्यामुळे सगळे आम्हाला मानही द्यायचे आणि आमचं एकच कपल होतं, एकच युगुल. बाकी सगळे सिंगल होते. कदाचित नवरा सिलेक्ट नाही झाला, कदाचित बायको सिलेक्ट नाही झाली असे. आणि तरुण मुलंही खूप होती असं. तर ती यात्रा करताना एक अनुभव आला. काय तो सांगते. एका टप्प्यावरती माझ्या मिस्टरांचा घोडा अचानक बिथरला. आता माझे मिस्टर म्हणजे खेळाडू गडी, त्यामुळे ते फिट अँड फाईन, ते व्यवस्थित घोड्यावर बसले होते. पण त्या घोड्याला काय झालं माहीत नाही, पण तो अचानक बिथरला. तो संपूर्ण 2 पायावरती उभा राहिला. मिस्टर खाली पडले. पण काय झालं, त्यांचा पाय एक रिकिबीत अडकला होता. तो घोडा पुढे निघाला. आता माझे मिस्टर फरफटत गेले असे त्याच्याबरोबर, पण त्यांनी कसा बसा आपला पाय त्या रिकिबीतून सोडवला. घोडा धावत पुढे गेला. पुढे जाऊन त्याला पकडायला धावलेल्या त्याच्या मालकालाच तो घोडा चावला. असंही होतं हे मला माहिती नव्हतं, पण हा पहिलाच अनुभव होता. आणि नंतर तो घोडा कुठेतरी धावत निघून गेला. हे माझ्या घोड्याने पाहिलं. आता झालं होतं काय की मी त्यांना आधीच सांगितलं होतं, आम्ही दोघंजणं नवरा बायको आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला दोघांनाही असे सेम वयाचे घोडे द्या. पण त्यांनी आमचं ऐकलंच नाही. म्हणजे माझं मिस्टरांना त्यांनी दिला होता वयस्कर घोडा, जो बिथरला. कदाचित घोड्यांमध्ये पण असेल, आपल्याकडे साठी बुद्धी नाठी म्हणतो ना तसं, आय डोंट नो. पण माझा घोडा अतिशय उमदा तरुण घोडा, सगळ्यात लहान वयाचा घोडा आणि उंच घोडा. आणि त्याच्यावर मी जेव्हा बसायची तेव्हा मी अशी स्वतःला राणी लक्ष्मीबाई समजायची. एवढं मला छान वाटायचं. तो घोडा मध्ये मध्ये असा फुरफुरायचा, तेव्हा मलाही फार बरं वाटायचं. कदाचित कुठल्या तरी जन्मी मी असेन अशी वीरांगना, असं मला वाटायचं. आता पुन्हा टाईममध्ये मागे जाऊन कदाचित मला ते अनुभवायला मिळालं तर, हाही विचार माझ्या डोक्यात मध्ये मध्ये यायचा. हिमालयाचे संपूर्ण पर्वत आजूबाजूला, किती सुंदर सुंदर शिखरं, आणि हा घोडा बिथरला. तो घोडा बिथरल्याबरोबर माझा घोडा जो एकदम वयाने तरुण होता, त्याला काय झाले माहिती नाही, त्याने अशी उडी घेतली आणि मला घेऊन धावायला लागला. मी त्याच्या मागे गच्च बसलेली, माझी मांड पक्की होती. त्या घोड्याला मी आवळून धरलं होतं, कळलं. पण लगाम आवळला नव्हता, कारण मला मिस्टरांनी शिकवलं होतं, लगाम फक्त त्याला रोखताना आवळायचा, अदरवाईज नाही. म्हणून मी लगाम साईल सोडला होता आणि मी त्याच्यावर बसले. मी एवढं वळून धावता मी एवढंच बघितलं की मिस्टर उठून उभे राहिले होते. माझ्या जीवात जीव आला. तो घोडा मला घेऊन धावत सुटला. असा धावत की आम्ही त्या संपूर्ण आमच्या यात्रेच्या लाईनमध्ये आम्ही सगळ्यात शेवट होतो, कारण माझा मिस्टरांचा घोडा हळू चालायचा. ती लाईन संपूर्ण पार करून मी पुढे, भरधाव घोडा. ITBPचे जवानसुद्धा चक्रावले की हे असं कसं झालं म्हणून. एकाने लगेच दुसरा घोडा आणायला सांगितला आणि स्वतः त्याच्यावर बसून आमच्या पाठोपाठ. पण माझा घोडा कसला ऐकतो, एवढा घोडा तो धावत होता वेगाने आणि मी त्याला घट्ट धरलं होतं. पण खरं सांगू, 2 क्षण भीती वाटली, प्रामाणिकपणे सांगते. पण नंतर मी ते एन्जॉय करायला सुरुवात केली. त्या भरधाव घोड्यावर मी, म्हणजे जणू काही मी त्या टाईम फ्रेममध्ये मागे गेले होते आणि अशीच भरधाव घोडी मी फेकली होती, जणू राणी लक्ष्मीबाई, तटावरून फेकलेला घोडा. आणि माझ्या पाठीवर दामोदर, तो माझा राणी लक्ष्मीबाईचा मुलगा आहे, तो माझ्या पाठीला बांधलेला आहे, असंच मला वाटत होतं. त्या घोड्यावर बसून मी पुढे जात होते आणि अचानक समोर ओम पर्वत दिसायला लागला. तो छोटासा दिसत होता, कारण पर्वत अजून दूर होता. मला माझ्या घोडेवाल्याने म्हटलेलं आठवलं, इस पहाडी के पीछे ओम पर्वत है. म्हणजे माझ्या घोड्याने त्या पहाडीला वळसा घालून मला पुढे आणलं होतं. एवढं अंतर मी पार केलं होतं. आता मी ठरवलं, नाहीतरी हा घोडा उधळलेला आहे, नाहीतरी काय व्हायचं ते होऊ दे, पण मी इथे आले कैलाश यात्रेवर, मी एन्जॉय करणार. हा आजूबाजूचा निसर्ग मी आजूबाजूला पाहायला सुरुवात केली होती. आणि काय सांगू, काय सुंदर होतं आजूबाजूचं संपूर्ण वातावरण. हिमाच्छादित शिखरे आणि त्याच्यावर मध्ये मध्ये उगवलेली हिरव्या रंगाची नक्षी काढलेली झाडे होती आणि आजूबाजूला संपूर्ण
फुलं होती, छोटी छोटी रानफुलं उमललेली ती. माझा घोडा धावत होता धावत होता धावत होता आणि अचानक एका ठिकाणी आला. एका ठिकाणी उतार होता. उतार होता. माझ्या लक्षात आलं पटकन की उतार असताना मागे रेलून बसायचं, पुढे नाही. मी मागे रेलले. तो घोडा तसाच उतारावरून धावत धावत खाली निघाला. मी ऐकलेल्या गोष्टी माझ्या मनात आल्या की उतारावर असताना माणसं फेकली जातात. खाली काळी नदी होती, पण त्या घोड्याने काय नाही, पठ्ठ्यात धावत होता बिंदास. आणि मीही त्याच्याबरोबर अगदी रोवून बसले होते स्वतःला. उतारानंतर मग त्याने वळण घेतलं. पुन्हा एक चढ आला. चढ आल्यावर माझ्या लक्षात आलं की घोड्याला आपलं शरीर पुढे झुकवायचं असतं. मी पुढे झुकून बसले. घोड्याला अगदी घट्ट मिठी मारली त्याच्या गळ्याभोवती. आणि काय त्या घोड्याचा स्पर्श, त्याचं स्पंदन, त्याचं फुरफुरणं, त्याचं अंग शहारणं मला अतिशय सुंदर वाटत होतं. मी त्याला घेऊन तशीच आवळून तो घोडा मला घेऊन ते वरती चढला. तो चढ आणि पुन्हा एका विस्तीर्ण पठारावर आला. आणि पठारावर येऊन तो पुढे 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 त्या तिकडनं मला ओम पर्वताचं अतिशय सुंदर दर्शन झालं. काय सुंदर ओम आकारामध्ये बर्फ, संपूर्ण बर्फ त्या ओम आकारात होता. ही आमची शेवटची सीमा होती. त्याच्यानंतर आम्ही कैलासाकडे वळणार होतो. हा ओम पर्वत जो भारताच्या सीमेवरती आहे, तो ओम पर्वत असा समोर मला घोडा घेऊन दाखवत होता. काय माहीत नाही, घोडा थांबला. त्याने कान फडफडवले. मी जीवाला माझ्या की थांबलाय घोडा. मी ओम पर्वताचं दर्शन घेतलं. मनोभावे हात जोडले की परमेश्वरा, तू सगळ्यात आधी मला ह्या पर्वताचं दर्शन घडवलं. आणि अचानक लक्षात आलं, घोड्याने पुन्हा अंग थरथरवलं. आता घोडा परत पळण्याच्या मूडमध्ये आला. मी लगाम धरला होताच घट्ट, आवळून नाही पण लगामाची पकड माझ्या हातात घट्ट होती. आणि घोड्याने परत धावायला सुरुवात केली. धावत 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 आणि समोर बघते तो काय, आमचे सगळे यात्रेकरू, त्यांची लाईन. आणि घोडा मला पुन्हा असा ट्रेन केल्यासारखा पुन्हा त्या लाईनीकडे घेऊन आला. ITBPचे जवान माझ्याकडे आवासून बघत होते. एका जवानाने मला पटकन सलाम केल्यासारखं मला असं वाटलं. आणि मी त्या घोड्याला, तो घोडा तिथे थांबला आणि मी त्या घोड्यावरून छानपैकी उतरले. समोर मिस्टर धावत आले. त्यांना काळजी होती की काय झालं असेल. आणि माझ्या मागून ITBPचे 2 जवान जे घोड्यावरून आमचा पाठलाग करत होते तेही आले. मॅडम, आपने तो कमाल किया. आणि मी म्हणजे शब्दांच्या पलीकडचा हा अनुभव, पण कैलाश यात्रेतला तो सुंदर अविस्मरणीय अनुभव आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगावा असा वाटला, म्हणून मी सांगितलं. धन्यवाद.